शकाल या ठिकाणी सिवणगाव संघाचा 11 नंबरची जर्सी परिधान केला हा गोलंदाज संतोष आणि स्ट्रायकरला फलंदाज केशव आणि नॉन स्ट्रायकरला फलंदाज मिस्टर मनोज डॅट 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 मुन्ना. पाच षटकाचा सामना एका षटकाचा पॉवर प्ले 4 गोलंदाज मॅच सुरू होते. सर्व क्रीडाक्षकांचं दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय मित्रांनो. संतोष सिवणगाव संघाचा शिंपल्यामध्ये मोती पडतोय तर त्याचा मात्र नक्कीच शिंपल्यामध्ये पाण्याचा थेंब पडतोय तर त्याचा मोती होतोय. याच अनुषंगाने पहिला चेंडू जाऊन दिला सोडून दिला आउटसाइड टॉप स्टंपला लखन भाऊ यांचा मात्र कॉल येतोय वाईटचा. लखन भाऊंसाठी कॉल अद्याप मात्र नक्कीच आदरणीय पुंडलिक वाघेरे साहेब आणि त्यानंतर नक्कीच या ठिकाणी आमचे व्यासपीठावरती मात्र वाघेरे साहेब देखील मात्र उपस्थित आहेत. त्यांच्याकडे मात्र बक्षीस वाढले जाते 300 रुपये बक्षीस डान्स साठी. नो बॉल या स्प्रिट जोमामध्ये येतात आमचे नक्कीच लखन भाऊ. स्पर्धा किती चांगली बघायला मिळते. खेळीमेच्या वातावरणामध्ये चांगली स्पर्धा बघायला मिळते आणि याच अनुषंगाने राईट मोर्चा विकेटच्या बाजूने फ्रीटचा कॉल असेल आणि फ्रीट वरती मात्र हा चेंडू मात्र खेळण्याचा पूर्ण तयार करत असताना पुन्हा एकदा तीच तोच इशारा आणि या ठिकाणी नक्कीच फ्रीट. संतोष साठी कानमंत्र केलेला जातोय. सिवणगाव उगवला तारा तीमर खरा गरजा शिवाजी राजा आणि त्याच अनुषंगाने बघतो की या ठिकाणी सातत्याने फलंदाज तयार असेल. बिग फटका खेळण्याच्या पूर्व तयारीमध्ये फ्रीटचा कॉल आहे. मोठा फटका करण्या मारण्याच्या प्रयत्नामध्ये हवेमध्ये चेंडू होता. क्षेत्ररक्षक साऊथचा गोलंदाज तयार होता. जीवनदान भेटेल ते फलंदाजाला. संतोष गोलंदाज सिवणगाव संघाचा अद्याप एक चेंडू धावफलकावरती धावसंख्या बघायला मिळते ती 4 धावसंख्या. पहिला प्रथम मुन्ना छोटा नन्ना बच्चा आहे परंतु मुन्ना हे नाव आहे आणि मुन्ना नाव असल्यानंतर नक्कीच क्रॉस लाईन जाऊन खेळण्याचे पूर्व तयारी केली होती. समन्वय झाला नाही. 5 षटकाचा सामना सेवकंडी संघ या वर्षामध्ये ज्या ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी नाव तर कमावलं. अनेक ठिकाणी पोलची फायनल खेळला अनेक ठिकाणी मात्र पोलच्या फायनल मध्ये यशस्वी ठरला परंतु नंबर पहिला या वर्षामध्ये कमावला नाही. संतोष करतोय गोलंदाजी शॉटची ऑन साईडला पुलन्यांचा पटका बघायला भेटला नाही. गुडघ्याच्या खाली राहिलेला चेंडू सुंदर कमबॅक केलाय संतोष या गोलंदाजाने. माहिती तो आरती उतारली संतोषची माता की आणि त्याच अनुषंगाने संतोष करतोय गोलंदाजी. समोर मुन्ना तयार आहे. जर मित्रांनो तुमच्यापर्यंत जर मात्र एक माहिती थोडीशी पोहोचवतोय कारण की या विभागातील एक नाशिक विभागातील एक मोठं नाव मुन्ना शेख म्हणून जो मात्र एक मोठा खेळाडू आहे तसाच मात्र त्याच नावाचा मात्र हा खेळाडू मुन्ना. 3 चेंडू 4 धावा. अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाचा झरा नेहमी वाहत असतोय. अपयश ते सातत्याने येत असताना अपयशाच्या कठीण खडकाखाली झरा तर वाहतोय परंतु याही ठिकाणी बघतो की वाईटचा कॉल येतोय आणि जीटीसी लाईव्ह चॅनलला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल सगळ्यांचं शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय दुपारच्या सत्रामध्ये कारण की सेवकंडी संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. 10-12 फलंदाज स्टार करताना राईट मोर्चा विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. खराब लेंथ डिसिजन पेंडिंग. डिसिजन आहे नो बॉलचा मिस्टर लखन यांचा. लखन कालच्या दिवसामध्ये चमकला नाही धमकला नाही. आज मात्र नक्कीच अतिशय चांगलं कार्य करण्यासाठी सज्ज आहे. वारंवार मात्र तेच प्रयत्न त्याच प्रयत्नांना यश तर अद्याप आलं नाही. अजूनही चेंडू शिल्लक आहे ते या षटकामधले 3 कारण की एक चेंडू वाईट एक चेंडू नो बॉल असं मात्र नक्कीच वाईट नो बॉलचं जे समीकरण चालू आहे हे सातत्याने या मैदानात बघायला मिळत आहे. 10-12 फलंदाज स्टार्ट करताना राईट मोर्चा विकेटच्या बाजूने समोर मात्र मुन्ना तयार. मुन्ना सूर गवसतो की नाही. सूर सापडलाय मुन्नाला इनसाइड आउट एरियामध्ये डीबेक्सचा कव्हर रिझल्ट्स मधून चेंडू निसर्ग होतोय. चेंडू सीमा रेषा पलीकडे जातोय 4 धावांसाठी. आमचे व्हॉलेंटियर्स निमक भाऊ कुठे आहेत.
11 नंबरची जर्सी प्रदान केला हा गोलंदाजी मार्फत संतोष सिवनगाव संघाचा यावेळेला हा सुपर चेंडू आउटसाइड टॉप स्टंपला चेंडू ठेवला आणि आउटसाइड टॉप स्टंपला चेंडू ठेवत असताना आपण बघतो की निर्धाव चेंडू हाताळला आहे. गुड चेंडू शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकामधला. कालच्या दिवसामध्ये जसा ढगांचा कडकडाट विजांचा कडकडाट परंतु आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा ढगाळ वातावरण होत असताना ऑर्धश्रमच्या बाजूने पुढचा चेंडूवरती हल्ला बॉल करण्याची पूर्व तयारी केली होती. नक्कीच मुन्ना यांचा विकेट घेण्यासाठी सज्ज झाला होता परंतु नक्कीच एक धाव तर बघायला भेटते. दुसऱ्या धावासाठी प्राधान्य आहे की नाही एक धावाची समाधान. एक धावाची भर पडत असताना पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या बघायला भेटते ती बिनबाद 11. शेवकणी संघाची बिनबाद 11 ही धावसंख्या बघायला भेटते. घडीला मात्र नक्कीच अजय जोगांचं नाव देखील मात्र ऐकायला भेटत नाही परंतु नक्कीच जी केसांची स्टाईल होती त्या केसांच्या स्टाईल मध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये कित्येक जणांनी ती स्टाईल बघायला भेटत होती. त्यानंतर विळवंडी संघाचे मात्र कॅप्टन मिस्टर विलास ढगळे हे देखील मात्र या ठिकाणी मात्र येताना त्यांचे देखील शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया. अभिनंदन आहे. अजय देवगणचं गाणं वाजलं आणि त्यानंतर नक्कीच आमचे सचिन भाऊ यांचंही देखील मात्र केसांची स्टाईल जवळजवळ तशाच प्रकारची आहे आणि त्याच अनुषंगाने आपण मात्र बघतो की चेहरा देखील मात्र तसाच बघायला मिळतोय कारण की नक्कीच हा जुना हिरो स्टाईलिश हिरो. मॅच कडे जाऊया. पहिला चेंडू लवर फुल टॉस क्वालिटीचा चेंडू घुटणे टेको तमाशा देखो चेंडूला पाठवले 6 धावांसाठी बिग हिट षटकार डीजे. पुन्हा राष्ट्रवादी चषकाचा हा थरार असेल आणि राष्ट्रवादी चषकाचा थरार असल्यानंतर यावेळेला नक्कीच आउटसाइड टॉप स्टंपला चेंडू ठेवला तर त्यानंतर कुठल्याही प्रकारचा चान्स नाही. शेवटच्या चेंडूवरती जो जीवनदान दिलं होतं नक्कीच मुन्ना सारख्या फलंदाजाला हा मुन्ना चमकेल का मुन्ना धमकेल का. जर मुन्ना यांनी जर मात्र नक्कीच वैयक्तिक 50 धावा पूर्ण केल्या तर कॅश प्राइज चंद्रकांत गायकवाड मेजर साहेब यांच्याकडे कॅश प्राइज येईल 500 रुपये बक्षीस मुन्नासाठी. वेट ऑन वॉच देखना खरं चेंडू क्षेत्ररक्षक तैनात चेंडू सीमा रेषा पार डीजे. सावा मारतो या ठिकाणी 4 धावा. बिग फटका छट्टा मुन्ना या ठिकाणी स्ट्रायकिंगला यावेळेला पुन्हा नक्कीच शरीराचं संतुलन बनवून हा चेंडू घेऊन काढतोय डीप लॉंग आउटच्या लॉंग लेग सीमा रेषा पलीकडे चेंडूला पाठवण्याची पूर्ण धमक असल्यानंतर बघतो की नक्कीच दुसऱ्या धावासाठी प्राधान्य आहे. गुड रनिंग बीट द विकेट 2 धावा पूर्ण. मानाची स्पर्धा सन्मानाची स्पर्धा मित्रांनो मान केव्हा भेटेल जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं कार्य कराल तेव्हा तुम्हाला मान भेटेल. तुमचा आहे तुमच्यापाशी आमचा आहे आमच्यापाशी. जोड़ने वाले को मान मिलता है तोड़ने वाले को अपमान मिलता है. जो सबको ज्यादा खुशियां बांट सके उसको सम्मान मिलता है. धावसंख्या वाढते धाव प्रगती धावसंख्या आपल्याला बघायला भेटते ती 23 धावसंख्या 23 षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातील अद्याप चेंडू टाकून जाते 4. व्यासपीठावरती आमचे मोहन भाऊ हे देखील मात्र अतिशय मात्र चांगले मात्र केसांची स्टाईल त्यांची देखील अतिशय चांगले मात्र बघायला भेटतात आणि त्याच अनुषंगाने क्रिकेट जमानीचा जोश आहे हे ससत रक्त आहे शांत स्वभावाचे मात्र निर्मळ मनाचे मात्र नक्कीच मोहन भाऊ हे देखील आमच्या व्यासपीठावरती आहेत. खोलवर मारता चेंडू ऑन साईडला चांगला फटका बघायला भेटतो. पाठीमागे क्षेत्ररक्षक त्यांना आहे एकाला हाय दुसऱ्याला बाय तिसऱ्या संघ जाईल की नाही प्रतीक्षा आहे चेंडू सीमा रेषा पार
DJ चौकार. चौकार थोडीशी मात्र हात असल्यानंतर बघतो की एकदा मेन सीमारेषा थोडीशी बाहेर होती आणि त्याच अनुषंगाने अगदी 1 इंचाचा फरक पडला. उलटा चेंडू ऑन साईडला या वेळेला जबरदस्त बिगेस्ट फटका. चेंडू चाललाय विळवंडी पाडला. चेंडू सीमारेषा पार. चौकार. आणि चमक दाखवल्यानंतर धमक दाखवल्यानंतर नक्कीच यावेळेला ब्रँडेड फटके देखील बघायला भेटतात आणि ब्रँडेड फटके बघायला भेटल्यानंतर चेंडू सीमारेषा पलीकडे जातो 4 धावांसाठी. 29 धावसंख्या. 2 षटकाचा खेळ समाप्तीचा कॉल येतोय. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला बघायला भेटते ती 29 सेवकर्णीकरांची. सबस्क्राईब केला असेल आदरणीय उमेश गायकवाड मिजर साहेबांनी तर त्यांना देखील मात्र त्रिवार मुद्रा करतोय लाईव्ह ऍक्शन मध्ये. तिसरा गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाजीची भूमिका सांभाळण्यासाठी मला वाटतं मिस्टर नानू स्नेहाचा सुगंध दरवतो. आनंदाचा क्षण येतो. योग यावा तुमच्या पेटीचा सोहळा पावता. पण मात्र नक्कीच या वेळवंडी चषकाचा राष्ट्रवादी चषकाचा हा थरार आहे मित्रांनो. यावेळेला बघतो की राईट मोर द विकेटच्या बाजूने पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू यावेळेला ऑन साईड मध्ये चांगला फुलरनेचा फटका बघायला भेटतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिस्टर संतोष 11 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. परंतु नक्कीच कॉल येतोय पंचांचा नो बॉलचा. फ्री हिट. झेंड्यावर झेंडा डबल झेंडा बघायला भेटतोय समोरच्या बाजूला. आज मात्र बघतो की कुठल्या पोरांनी लावलाय झेंडा या राष्ट्रवादी चषकाचा हे देखील बघणं गरजेचं आहे. ओ सुंदर चेंडू. अप्रतिम चेंडू. कारण की वाघ जखमी झाला तर तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, विसावतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा बाहेर पडतोय. तीच दहशत, तोच दरारा. पराभवाने माणूस संपत नसतोय. जो मात्र नक्कीच संपतोय तो मात्र या ठिकाणी थांबतोय. परंतु नक्कीच थांबणं गरजेचं नाही आणि नक्कीच जलद गतीने जाणं पुढे गरजेचं आहे. हो याही वेळेला डाऊन द लेग इट इज द कॉल येईल. नक्कीच आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा कॉल येणार नाही कारण की सफल झालाय फलंदाज. आणि मग या ठिकाणी आपण बघतो की या स्पर्धेला जर आपण विचार केला तर 22 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा गोलंदाजी मार्क होती. बघायला भेटतोय 10-12 फलंदाज स्टार्ट घेताना राईट मोर द विकेटच्या बाजूने आमच्या प्रमुख समालोचन कक्षाच्या बाजूने फुलटा चेंडू ऑन साईड मध्ये हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाच्या नंतर 1 टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. चौकार जाईल. या चौकाराच्या आतस्बाजीमध्ये धावसंख्या वाढते. धावसंख्या बघायला भेटते ती याच फलकावरती 35 धावसंख्या. मित्रांनो राष्ट्रवादी चषकाचा हा थरार आहे. जर या स्पर्धेचा जर मात्र एक अतिशय महत्वपूर्ण मानाचा सन्मान देणारी स्पर्धा आणि मानाचा सन्मान देणारी स्पर्धा असल्यानंतर या व्यासपीठावरती प्रत्येक दिवसामध्ये एक तळामळातील एक नजर रोखून कार्य करण्यासाठी ज्यांची मात्र तीक्ष्ण नजर आहे या स्पर्धेवरती आदरणीय राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष मान्य श्री पुंडलिक भाऊ वाघेरे साहेब यांचे देखील आपण मात्र सातत्याने सहर्ष स्वागत करूया. कारण की नक्कीच ज्यांनी मात्र एक मोलाचं सहकार्य केलं या स्पर्धेला, एक बारीक नजर ठेवून मात्र या स्पर्धेची मात्र नक्कीच आखणी केलेली आहे, त्यांचं देखील मात्र सहर्ष स्वागत करूया. याही वेळेला नक्कीच ऑन साईड मध्ये फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता समोरच्या बाजूला चेंडू लागून करण्याची ताकद. परंतु नक्कीच आपण बघतो की याही वेळेला एक धाव. अनेक प्रमुख अतिथी आहेत, अनेक मान्यवर आहेत आमच्या समोर मात्र वाघेरे साहेब देखील मात्र उपस्थित आहेत. या ठिकाणी काय चित्र बघायला भेटतं या सामन्याचं. कारण की मोठी धावसंख्या उभी करण्याच्या प्रयत्नामध्ये
कुठला संघ अग्रेसर असेल. सेवखंडी संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. यार करण्याचा प्रयत्न केला होता. इंटू द गॅप मध्ये चेंडू क्रमांकाने पूर्ण चमक दाखवत असताना बाद होतोय मिस्टर अरुण. नवीन फलंदाज चौथा जातात मेजर चंद्रकांत गायकवाड. मेजर मैदानाच्या आतमध्ये जाताना विळवंडी ए संघाचं चांगलं मात्र योगदान लाभतंय. विळवंडी बी संघाचं चांगलं योगदान भेटतंय. विळवंडी सी संघाचं चांगलं योगदान भेटतंय. आणि नक्कीच याच मैदानात येणाऱ्या 18 तारखेला कुस्तीचा महासंग्राम देखील आहे. जर कुस्ती खेळण्यासाठी मात्र इच्छुक पहिलवान असतील तर मात्र तुम्ही मात्र नक्कीच नाव नोंदणी करा. धावसंख्या थांबते. धावसंख्या खोळंबते. फलकावरती धावसंख्या आपल्याला बघायला मिळते 36 धावसंख्या. या षटकातील मात्र आपण पाहतो की शेवटचा चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील. कारण की मोलाचं सहकार्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष आदरणीय पुंडलिक भाऊ वागेरे साहेब ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत. एक मोठं पद आणि त्याच्या अनुषंगाने आमच्या समवेत मात्र उपस्थित आमच्या व्यासपीठावरती आदरणीय देवरामजी वागेरे हे देखील मात्र उपस्थित आहेत. आमचे मोहन भाऊ हे देखील मात्र उपस्थित आहेत. आमचे प्रकाश भाऊ हे देखील मात्र डीजेच्या तालासुरावर मात्र नक्कीच एक गाणं वाजवण्यासाठी मात्र तयारीमध्ये आहेत. झालं गेलं विसरून जाऊया राहिल्या त्या आठवणी. परंतु सचिन दादा हा देखील मात्र सातत्याने मात्र चारी बाजूला फिरताना त्यांचं देखील सातत्याने सरचं स्वागत करूया. त्र्यंबकराव कुठे आहेत यावेळेला बघतो की हा चेंडू वाईटचा कॉल. इतिहासाच्या पानावरती रयतेच्या मानावरती विश्वासाच्या परमावरती मातीच्या कणावरती आणि नक्कीच आपल्या घरच्या मैदानावरती यांनी सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच इतिहासाच्या पानावरती नाव लिहिलंय. अर्थात त्र्यंबकजी घोटे. मेडन ओव्हर 4 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आलंय. कॅश प्राइज कमावला मधुकरजी वागेरे साहेब यांच्याकडे. कॅश प्राइज 200 रुपयाचं बक्षीस कमावला. उलटा चेंडू पिक केला. यावेळेला ताबडतोब फटका. नॉमॅन्स लँड मध्ये चेंडू जातो सीमा रेषा पार. नक्कीच 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 12 चेंडूचा खेळ शिल्लक असताना कुठला गोलंदाजी मार्क येईल. लखनभाऊ थोडस फास्ट घ्यायचं आहे. स्ट्रिक्टली वॉर्निंग करा. कोणी काकडीचा आस्वाद घेताना परंतु नक्कीच काकडीला खूप काही डिमांड आहे. सातत्याने मध्ये तुम्ही त्या काकडीवाल्यांकडे नजर टाका. नक्कीच हातामध्ये सुरी काकडी तयारच आहे. गिराईक त्या ठिकाणी तयारच आहे. आणि नक्कीच अंडा थोडासा मात्र नक्कीच अंडा पाव मात्र थोडासा मात्र आजच्या दिवसामध्ये शांती बघायला मिळते. आणि समोर मात्र कटलेस सिंगम हा देखील मात्र जोमामध्ये नक्कीच कार्य आहे. आणि त्याच अनुषंगाने नक्कीच ज्याला जे आवडतंय त्यांनी आस्वाद घ्या. परंतु मित्रांनो कुठेही जा, खा प्या, मजा करा, पैसे द्यायला मात्र विसरू नका. 11 नंबरची जर्सी परिधान केलेला मात्र हा गोलंदाजी मार्कोती. पहिला चेंडू यावेळेला ऑन साईडला बिग फटका येतोय. डीप स्कोर डीप फाईन लेग क्षेत्रामधून चेंडू निसरत होतोय. चेंडू सीमा रेषा पार होतोय 4 धावांसाठी. देऊया डीजेला संधी. एकदा सुमधुर संगीत ऐकूया. राष्ट्रवादी पुन्हा राष्ट्रवादी चषक 2022 वर्ष पहिलं या पर्वातील आपण बघतो की नक्कीच अप्रतिम ही स्पर्धा असेल. चौथ्या दिवसातला लीग स्टेज मधला शेवटचा सामना. यावेळेला स्टंपच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्जा. इनसाइड आउट एरियामध्ये कव्हर पॉइंटच्या डोक्यावरना चेंडूला घेऊन करतोय. चेंडू निसरता होतोय. सोनेरी, पिवळी, गुलाबी आणि हिरव्या पट्टीच्या बाहेर चेंडू जातोय. हिरवे गारगारीच्या हरित तृणाच्या मखमालीचे व्हॉलेंटियर्स तुझं देखील सरचं स्वागत. 2 चेंडूवरती 2 चौकार आणि 2 चेंडूवरती 2 चौकार येत असताना फलकावरती धावसंख्या 49.
49 धावसंख्या बघायला मिळते सेवखंडीकरांची. आमचे डीजे ऑपरेटर देऊया, कारण की डीजेला संधी तर देतोच आपण, कारण की नक्कीच मीना चल जाऊ सेवळ्याला सेवखंडी संघ खेळतोय मैदानाला. एका बाजूला आहे शिवणगाव संघ, दुसऱ्या बाजूला आहे तो मात्र नक्कीच सेवखंडी संघ. और दशमच्या बाजूने तिसरा चेंडू यावेळेला सरळ बॅटने काय जबरदस्त फलंदाजी, कारण की इंटू द गॅप मधून चेंडूला घेऊन काढण्याची पूर्ण धमक दाखवत असताना स्ट्राइक एंडला मात्र तयार मध्ये असेल तो मात्र मिस्टर चंद्रकांत मेजर, कारण की दुसऱ्या धावासाठी मार्गस्थ असताना फलंदाज बाद होतोय. देऊया डीजेला संधी. मीना चल जाऊ सेवळ्याला ऐकूया सुमधुर संगीत. सरता झाला, चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. मी सातत्याने सांगतो की जवार मोखाडा खोडाळा इगतपुरी कोटी मार्गे नाशिक, नाशिक मार्गे गिरणारा, गिरणारा मार्गे मात्र धोंडेगाव आणि धोंडेगाव मार्गे वेळवंडी, वेळवंडीच्या मैदानाचा मात्र हा थरार राष्ट्रवादी चषकाचा चेंडू सीमा पार. पलीकडे धावांची गती तर वाढते. पुढचा चेंडू याही वेळेला समोरच्या बाजूला चेंडूला घेऊन काढण्याची पूर्व तयारी करत असताना बहुतेक की एक धाव तर येते विष्णू गावित ॲज द कॅप्टन स्ट्राइक एंडला पोहोचताय. षटकातील चेंडू शिल्लक आहेत ते सातत्याने एक चेंडू शिल्लक. धावसंख्या 55 बघायला मिळते. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. आन बान शान शिवणगावकरांची ही एका आन बान शान असलेला शिवणगाव संघ 36 सतीचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, ती तिन्ही जगात जाणारे, सी शिस्तप्रिय वा वाणिज्य तेज, जी जिजाऊचे पुत्र महाराष्ट्राचे शान, हार न मरणारे, राजाचे हितचिंतक म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. म्हणजेच या ठिकाणी बघतो की प्री हिटचा कॉल देखील असेल. लखन भाऊ साठी भाव वाटतोय, कारण की कॅश प्राइस जवळजवळ मात्र 350 वरती भाव जातोय. आपण बघतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष, युवकांचे उपाध्यक्ष म्हणून मात्र ज्यांची मात्र ओळख आहे आदरणीय या ठिकाणी पुंडलिक भाऊ वागेरे यांच्याकडे कॅश प्राइस 400 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे. डान्स करावं लागेल आणि डान्स साठी देखील आमचे सचिन भाई गाणं वाजवण्यासाठी देखील मात्र तयार आहेत, कारण की जसा मात्र नक्कीच गाणं वाजवलं जाईल तसा मात्र पायांची मुवमेंट, डान्स, शरीराचा संतुलन आणि त्यानंतर गौरव बांधू मात्र त्याचे सहकारी साथ देण्यासाठी सज्ज आहेत. और दशमच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला मात्र नक्कीच विष्णू साठी. विष्णू षटकाची समाप्ती षटक क्रमांक 4. 4 षटकाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या 57 पाहू शकाल. सेवखंडीकरांची धावसंख्या 57. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. डीजे शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी शिवणगाव संघाचा कुठला गोलंदाज येईल? गोलंदाजी मार्ग करते
मोठ्या घरचा पोकळ वाजता मी संसार करू का कसा मिठाई दडावर पीठ नाही पिठाई दडावर मीठ नाही उपाशा पोटी किती मी राहू उष्ण किती मी लोकांशी मागू आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी बघतो की अप्रतिम खेळाचं प्रदर्शन यावेळेला सुपर बॉलिंग मेजर यांना मात्र चेंडू समजायला मार्ग नाही आणि मेजर यांना चेंडू समजायला मार्ग नसल्यानंतर आपण पाहतो की अप्रतिम गोलंदाजीचा दृश्य चित्र बघायला मिळतंय सिंह म्हणून जन्माला आलोय परंतु या जगामध्ये डरकाळीला महत्व नाही आहे तुमचं अस्तित्व तुम्हाला निर्माण करायचं आहे अरे कापल्या जरी आमच्या नशात तरी उधळण होईल भगव्या रक्ताची फाडली जरी आमची छाती तरी तुम्हाला स्मृती दिसेल शिव छत्रपती शिवाजी महाराजांची शॉर्ट चेंडू यावेळेला सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल चेंडू सीमारेषा पार होईल की नाही सुंदर क्षेत्रक्षण आणि सुंदर क्षेत्रक्षण करत असताना याचा चान्स घेण्याच्या पूर्व तेरामध्ये नक्कीच विष्णूसाठी थोडस घातक असेल कारण की विष्णू थांबला होता दमला होता थकला होता झुकला होता फलंदाज बाद झाला आणि फलंदाज बाद झाल्यानंतर अद्याप मात्र स्ट्रायकिंगला मिस्टर मेजर चंद्रकांत मेजर स्ट्रायकिंगला ओहो याही वेळेला नक्कीच कर्म देते दैव नेते कारण की नक्कीच सटकार नाही परंतु नक्कीच टॉप पेसला चेंडू स्पर्श होऊन चेंडू जातोय डीप फाईन लेगच्या क्षेत्राच्या पलीकडे चेंडू सीमारेषा पार 4 धावांसाठी आणि 4 धावांनंतर फलकावरती धावसंख्या 62 62 ही धावसंख्या बघायला मिळते 62 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश बघायला मिळतोय षटकातील चेंडू टाकून जाते आपण पाहतोय की 4 शेवटचे 2 चेंडू शिल्लक या मैदानातील मात्र सगळ्यात मोठा स्कोर आपण बघितला होता की जलालपूर वाटत होतं की पोलचा फायनलचा सामना मारेल परंतु जलालपूर संघ देखील मात्र बॅक टू द होम सुंदर गोलंदाजी मेजर यांना चेंडू समजायला मार्ग नाही अप्रतिम चेंडू आणि अप्रतिम चेंडू टाकत असताना बघायचा की शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आई आई विहीर बघ विहिरीत पाणी बघ पाण्याची वेल बघ आणि त्याच वेळेला फुल बघ आणि त्याच फुलाचा सुगंध बघ शेवटी स्नेहाचा सुगंध दरवाजो आनंदाचा क्षण तो योग यावा तुमच्या भेटीचा सोहळा पाहतो आपण राष्ट्रवादी चषकाचा विळवंडी चषकाचा आणि त्याच अनुषंगाने पहिल्या विनिंगचा शेवटचा चेंडू इनसाइड आउट एरियामध्ये लॉब केलेला फटका कव्हर सीझन मधून नाही तर मात्र नक्कीच डीप मिडऑफच्या क्षेत्रामधून चेंडूला घेऊन करलाय दुसऱ्या धावसाठी प्राधान्य भेटत जातं आणि दुसऱ्या धावसाठी प्राधान्य भेटत असताना तिसरी धाव आहे काही की नाही हे देखील बघणं गरजेचं आहे 2 धावा आणि 2 धावेनंतर निर्धारित 5 षटकाचा खेळ समाप्त होत आहे धावांची गती जर आपण बघितली ती 64 65 धावांचा लक्ष्य जिंकण्यासाठी कुणी कुठे जाऊन का बघत राहा ऐकत राहा वेळवंडी चषकाचा थरार राष्ट्रवादी चषकाचा थरार वर्ष पहिला आणि या वर्ष पहिल्यामध्ये आपण बघतो की राष्ट्रवादी चषकाच्या साहित्यामध्ये हा चौथ्या दिवसामधला आजच्या दिवसातील हा चौथा सामना बघायला मिळतोय तर देऊया डीजेला संधी ऐकूया एक सुमधुर संगीत
राज करता राज करेल का? आयुष्यात स्वतःला कधीही उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक डासलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडला की हरलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे. पॅड लावून ते येणारा ऑन साईडला ग्लान्स करण्याची पूर्व तयारी. समन्वय झाला नाही ते तरार रफ्तार मध्ये चेंडूला सोडत. आठवा तो क्षण ससुनीच्या मैदानाचा, कारण की ज्या मैदानातील एका षटकामध्ये 4 फलंदाजांना बाद करून मात्र मेडन षटक हाताळलं होतं. असा हा मात्र गोलंदाज, मेन उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब फटकवणारा मिस्टर चंद्रकांत मेजर यांची कला, आणि याच कलेला अजमावलं जाईल की यावेळेला समोरच्या बाजूला चेंडूला खेळून काढण्याची पूर्व तयारी करत असताना बघतो धावचित करण्याची सुवर्ण संधी असेल. जोरदार अपील आणि जोरदार अपील करत असताना लखनवरती मात्र कुठल्याही प्रकारचा प्रेशर नाही. लखन उन्हाचा 17 झेलतोय आणि प्रेशर देखील झेलतोय. 2 चेंडूमध्ये 1 धाव. जवानीचा जोश याच ठिकाणी आपण बघतो की अतिशय दमदार मात्र स्पर्धा आणि दमदार स्पर्धेचा मात्र हा 4था दिवस. प्रत्येक मोबाईलची मात्र रिंगटोन अलग अलग असते आणि त्याच अनुषंगाने बघतो की मिस्टर हेमंतजी कमी वयामध्ये नक्कीच उंची मात्र गाठलेला मात्र हा देखील एक चांगला खेळाडू. उंच फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये हवामध्ये चेंडू बघायचं की विष्णू गाव चेंडू करीत पळतो की नाही. पहिल्या प्रयत्नामध्ये दुसरी धाव तर बघायला पडते. दोघांचं भांडण होते, तिसऱ्याचा लाभ आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून हा चेंडू खेळण्याची पूर्ण तयारी करत असताना 2 धावा पूर्ण. मित्रांनो, या खेळाची व्याप्ती 7 समुद्रापलीकडे आहे. एखादा गावचा खेळाडू 7 समुद्रापलीकडे जाऊन जर आपल्या गावाचं नाव मिळवत असेल, आपल्या गावाला 100% योगदान देत असेल, तर हे शिकलो आपण या क्रिकेटच्या माध्यमातून. आई एकवीरा छत्रपती शिवाजी महाराज, शिर्डेवाले साईबाबा या डीजेच्या ताला सुरावर आपण बेदुंग नाचतोय, हे शिकलो आपण या क्रिकेटच्या माध्यमातून. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. ओहो, सटेक यॉर्कर, सचिन रमेश तेंडुलकर याच यॉर्कर. सुपर बॉलिंग. क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण बघतो की सचिन रमेश तेंडुलकर हे एक मोठं नाव ऍज अ गॉड म्हणून समोरलं जातंय. बंदे में जान है, खंदे में जान है. महाराष्ट्राचा आन बान शान असलेलं खातं म्हणजे पोलीस दल. या पोलीस दलामध्ये कार्यरत करणारे मिस्टर चंद्रकांत मेजर, कारण की कोणी सांगणार नाही की चंद्रकांत मेजर मात्र नक्कीच ऍज अ मेजर आहेत, कारण की उंची कमी आहे, बॉडी कमी आहे. शेवटी परमेश्वराची साथ लाभली आणि परमेश्वराची साथ लाभत असताना सदैव जनतेची सेवा करण्यासाठी तयार असलेले मिस्टर चंद्रकांत मेजर गोलंदाजी मार्फत लाईव्ह ऍक्शन मध्ये बघायला भेटतात. उलटाची नॉन साईडला मोठा फटका आणि ऑन साईडला मोठा फटका खेळत असताना बघतो की पाठीमागे क्षेत्ररक्षक देखील तैनात आहे आणि पाठीमागे क्षेत्ररक्षक देखील तैनात असताना एक धाव एक धावांतर फरकावरती धाव संख्या 4. राज फलंदाज तयार. और दशमच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा खोलवर मारता चेंडू, कारण की पूर्णपणे दमदार चेंडू सोडला जातोय आणि दमदार चेंडू सोडत असताना टिपा मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू येईल असं वाटत असताना शॉट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटलं मिस्टर अरुण यांचं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. फलकावरती धावसंख्या झाली 5 धावसंख्या. थोडीशी घाई करा या ठिकाणी. दुसरा गोलंदाज कुठला येईल, स्पिनर गोलंदाजाला प्राधान्य दिलं जाईल की नक्कीच मिस्टर पाटील येथील गोलंदाजी मार्फत हे देखील बघणं गरजेचं आहे. मला वाटतं नक्कीच या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. फलकावरती धावसंख्या बघायला भेटते ती बिनबाद 5. येणाऱ्या मात्र नक्कीच 13 तारखेपासून सिवनगावच्या मैदानावरती देखील मात्र नक्कीच फायनलचा क्रिकेटचा महासंग्राम मात्र असेल. सरपंच चषक सिवनगाव म्हणजेच जी गणेशगावची स्पर्धा झाली त्या गणेशगावच्या मैदानावरती सरपंच चषकाचा थरार पुन्हा एकदा त्याच मैदानावरती बघायला भेटणार आहे.
सन्नाटा पसरतोय आणि सन्नाटा पसरत असताना बघणार की नक्कीच राईट मोर द विकेटच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट करताना केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्यासारखा तुच्छ देवा तुला कुणाचा नाही हेवा परंतु बघणार की नक्कीच केशव गोलंदाजी मार्क होती दाद मागली जाते पंचांकडे पंचांशी सलामसलत करताना काय चित्र असेल तर गोलंदाजी मार्कोती नक्कीच या ठिकाणी मात्र किपरला गोलंदाजी नाही असं मात्र चित्र बघायला भेटत आहे आणि त्याच अनुषंगाने नक्कीच गोलंदाज येतोय मिस्टर उत्तम चौधरी मॅन फ्रॉम सेवखंडी ऍज अ पोलीस पाटील राईट मोर द विकेटच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट करताना आमच्या प्रमुख समालोचन कक्षाच्या बाजूने रोड इन क्रॉस इन करणे गोलंदाजी कॅमेरामॅनच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला मिस्टर उत्तम समोर पेश करण्यासाठी फलंदाज तयार आहे तो आपण बघतो की नक्कीच सागर राज आहे स्ट्रायकिंगला नॉन स्ट्रायकिंगला असेल तो सागर पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला उत्तम पहिला चेंडू मी सांगितल्याप्रमाणे की नक्कीच आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू पीच झाल्यानंतर बघतो की वाईटचा कॉल येतो आणि वाईटचा कॉल येत असताना सरळ मिडल स्टंपवरती चेंडूला सोडण्याची पूर्ण धमक असताना चेंडू वाईट क्रार केलेला आहे पंचांनी यावेळेला षटकातील पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज हा चेंडू सूर्य काय लॉप केले चेंडूला ऑन साइड मध्ये मोठा फटका येतो चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात असेल सुंदर झेल देखील टिपलाय मिस्टर विष्णू गावी त्यांनी सुंदर झेल टिपल्यानंतर फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश येते कारण की या उत्तम पाटील यांच्या गोलंदाजीचा जर तुम्ही विश्लेषण केलं विश्लेषण केलं तर मात्र नक्कीच जलद गतीने चेंडू जाणार नाही स्लोअर वन चेंडू सोडले जातील आणि स्लोअर वन चेंडू सोडत असताना यावेळेला राज बॅक टू द पेविलियन देऊया डीजेला संधी ऐकूया समुद्र संगीत दुपारच्या सत्र पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज या हवेला कंट्रोल मध्ये फटका आणि कंट्रोल मध्ये फटका खेळत असताना स्ट्रेट ड्राईव्ह चांगला फटका खेळायला बघायला भेटतो आणि चांगला फटका बघायला भेटल्यानंतर नक्कीच थोडासा तो मिमी करण्याच्या इशारामध्ये दुसरी धाव देखील कंप्लीट केलेली आहे गुड रनिंग बिटवीन द विकेट केळ कोकली मान वाकली 32 पिले मी एकटी संघर्ष चालू असेल संघर्षाची बांधणी करत असताना बघायचं की एका दोन्ही फलंदाजांना आपला स्वाभाविक गेम खेळण्याची जरूरत असेल आव्हान असेल 65 धावांचा षटक चालू ते दुसऱ्या षटकातील आपण पाहतो की तिसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज मिस्टर उत्तम यावेळेला खराब लाईन वाईटचा कॉल आणि वाईटचा कॉल येत असताना बघतो की नक्कीच यावेळेला एक्स्ट्रा धावेची गिनती स्कोर खात्यामध्ये क्रिकेटचा थरार आहे क्रिकेटचा थरार असल्यानंतर बघतो की पाऊस पडला चिखल झाला चिखलात पडली विना यालाच विठ्ठल विठ्ठल म्हणे या क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून खूप काही मित्रांनो आपल्याला शिकायला भेटत आहे तुमचं आमचं नातं होतं मात्र जॉईंट होत असताना आपण बघतो की राईट मोर द विकेटच्या बाजूने याही वेळेला पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिसल उत्तम दोन चेंडू सलग वाईट हातातोय सड पातळ बांधाचा हा खेळाडू आणि सड पातळ बांधाचा खेळाडू असल्यानंतर बघतो की नक्कीच वाईटचा कॉल स्नेहाचा सुगंध दरवतो आनंदाचा क्षण येतो योग्य यावा तुमच्या भेटीचा सोहळा पाहतो आम्ही सातत्याने या राष्ट्रवादी चषकाचा कारण की वाय वारू हक्कीला तारू लख प्रकाश आणि लख प्रकाश असल्यानंतर या लख प्रकाशाच्या सहायतामध्ये
डोंगरावरती तुम्ही नजर टाका, किती चांगलं मात्र डोंगराचं दृश्य बघायला भेटेल. और दशमच्या बाजूने हा चेंडू सुरेख आहे, परंतु दमकम लावून फलका खेळतोय हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असेल परंतु किती घेण्यासाठी सुवर्ण संधी फलंदाज बाद उंच दिलेला फलका कमांड इथे. मोठे गावाचा निलेश मात्रे दोन्ही बाजूनी खेळतय छान. जलपेश भोईर ऑलराऊंडर खेळाडू आपला फार गुणवान. योगीच पाटील सोनार पाड्याचा खंबाळ पाड्याचा जितू शेलार पिंट्या जोशी नवा पाड्याचा. याला जागा बनवली इनसाइड आउटसाइड एरियामध्ये सुंदर फटका आणि सुंदर फटका खेळत असताना आपण बघतो की नक्कीच एक धाव. मित्रांनो राष्ट्रवादी चषकाचा हा थरार पाहू शकता आपण आणि राष्ट्रवादी चषकाला ज्याने मध्ये नक्कीच ट्रॉफीचं मात्र स्पॉन्सरशिप केलं असेल आदरणीय लखनजी गांगोडे साहेब यांचे देखील मी शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. या ठिकाणी उपस्थित झाले असतील लखनजी गांगोडे साहेब त्यांचे देखील मी अंतकरणापासून सरचं स्वागत करतोय, कारण की नक्कीच अप्रतिम आपलं देखील कार्य आहे या स्पर्धेला. जोरदार अपील पाहायचं आहे. ओ युटीचा कॉल येईल, फलंदाज बाद डीजे. विनंती करेन की नक्कीच आदरणीय पुंडलिक भाऊ वागेरे साहेबांना, वागेरे साहेब आपण मात्र नक्कीच लखनजी गांगोडे साहेबांचा या ठिकाणी स्टेजच्या खाली जाऊन थोडस मात्र या ठिकाणी आपण त्यांचं सरचं स्वागत करायचं आहे. साहेब आपण उपस्थित झाला त्याबद्दल तुमचा मात्र नक्कीच ऋणी आहेत आम्ही. अठरा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कोती तयारीमध्ये थोडासा उन्हाचा सत्र वाढत जात असताना आपण बघतो की नक्कीच घामाच्या धारा देखील बघायला भेटतील. वर कोल्याबळाची भट्टी तापली खाली लेकरांची माय वारा पदराने घाली. वारा खाली कसे बसू उभे रोपत जवारीचे एक मालुले पोपटी दोन सुकल्या पात्यांचे. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला ठेवल्यानंतर नक्कीच कॉल येतोय पंचांचा वाईटचा. गार डोंगराची हवा सोसना गारवा हा कोणाला सोसेल गारवा. दुपारचा सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण मात्र बघतो की आलेल्या तमाम क्रीडा प्रेमिकांचा शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया. पुन्हा एकदा सुपर चेंडू. कर्तृत्व तुमचा सागराप्रमाणे, ज्ञान तुमचं हिमालयाप्रमाणे, तुमच्या आगमनाने हा सोहळा फुललाय. स्वागत करतोय शब्द सुमनाच्या परिजताने. आनंदले वातावरण इथल्या या अतिथींच्या आगमनाने हे प्रमुख अतिथी आपल्याला व्यासपीठावरती बघायला भेटतात.
कारण की सुंदर टोप्या काहीतरी वेगळं करून दाखवण्याची मात्र धमक या विळवंडीकरांच्या वतीने आणि हे वेगळं या ठिकाणी बघायला मिळते या क्रिकेटच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यापर्यंत जाऊन नाव जात आहे नक्कीच विळवंडीकरांचा आमच्या उशाची गाडीची नक्की थोडीशी मात्र घंटी वाजली यावेळेला आउटसाइड ऑप्शनला चेंडू ठेवलं तर तत्पूर्वी बघतो की अतिशय देखणा चेंडू हाताळत असताना निर्धाव चेंडू टाकलेला आहे 3 चेंडू अद्याप शिल्लक अरुण करतोय गोलंदाजी मी सांगतो ना की नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राणात रमला असंख्य क्रीडा रसिकांचा मित्रांनो जीव तळमळतोय कारण की 64 संघांना प्राधान्य दिलं असेल या स्पर्धेमध्ये ओहो क्या बात आहे काय जबरदस्त गोलंदाजी अचूक नियंत्रण अचूक टप्पा धारदार गोलंदाजी आणि धारदार गोलंदाजी करत असताना सिवनगाव संघ बॅकफुटला चाललेला आहे आणि सिवनगाव संघ बॅकफुटला जात असताना टाळ्यांचा गजर बघायला भेटत नाही शिट्यांचा कहर बघायला भेटत नाही स्थानिकाच्या सत्रामध्ये टाळ्यांचा गजर देखील बघायला भेटतोय आणि शिट्यांचा कहर देखील बघायला भेटतोय याही वेळेला सुपर चेंडू फ्रंट फुटला हटून हा चेंडू खेळण्याची पूर्व तयारी दाखवत असताना कारण की झेंडे पूर्णपणे हालत नाही आपल्याला वाटतं की नक्कीच झेंडे ज्याप्रमाणे हालतात त्याप्रमाणे नक्कीच हवा कुठल्या साईडने चालू आहे सातत्याने मनामध्ये तुम्ही जिद्द ठेवा ऑर्धस्टमच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला गोलंदाज शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकामधला राईट टर्म राऊंड द विकेटच्या बाजूने यावेळेला खराब लाईन खराब लेंथ आणि त्यानंतर बघतो की पंचांचा कॉल येते नो बॉलचा एक एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये समाविष्ट केली जाईल एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये समाविष्ट होत असताना बघतोय की धाव प्रगती धाव संख्या जाती 14 म्हणून तर सांगतो की सीताच्या जोडवेला दिला रामाने उत्तर पंढरीपुरात काही वाजित गाजित तसं 14 वर्ष रामाने वनवास भोगला तसंच धावसंख्या 14 सुंदर चेंडू नो बॉलचा कॉल होता प्रीडचा कॉल होता प्रीड वरती मोठा फटका आला नाही ओव्हर नंबर 3 सेकंद खेळ समाप्त 14 धावसंख्या शेवटचे 12 चेंडू शिल्लक एक थोडीशी मात्र हैराणी बघायला भेटते कारण की नक्कीच अरुण सारख्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिला नाही यस दिलेला आहे चेंडू अरुण येतोय गोलंदाजी मार्फती बारा चेंडू 51 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी कोणी कुठे जाऊन का बघत राहा एकत्र राहा कारण की नक्कीच विळवंडी चषकाचा थरार आहे पहिला चेंडू लॉफ्ट केले जातं इनसाइड आउट एरियामध्ये अतिशय देखणा स्ट्रोक आणि देखणा स्ट्रोक येत असताना बघायचा की नक्कीच साधारण त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळतंय पहिल्या चेंडूवरती 2 धावा अलग ऍक्शन अलग रिलॅक्सन याच भारतीय क्रिकेट संघाचा पुराणा क्रिकेटर ऍज अ कॉमेंटेटर म्हणून सध्या जो परिस्थितीमध्ये आपल्याला बघायला भेटतोय मुरली कार्तिक ऍक्शन दिनेश कार्तिक नाही तर मुरली कार्तिकचे ऍक्शन दिनेश कार्तिकने कधी गोलंदाजी केली नाही आणि त्याच्या अनुषंगाने बघतो की मुरली कार्तिकच्या स्टाईल मध्ये हा गोलंदाजी करताना आपल्याला बघायला भेटतोय चेंडू पडतोय स्विन होतोय चेंडू आणि स्विन चेंडू झाल्यानंतर मी सातत्याने तुमच्यापर्यंत पोहोचवतो की नक्कीच फिरकी पट्टू म्हणून जे एक विश्वविख्यात जे नाव होतं सेन वॉन यांचं काही दिवसापूर्वीच मात्र दुःखद निधन झालं 52 या वर्षामध्ये नक्कीच सेन वॉन तुमच्या आमच्यामधून निघून गेला याही वेळेला सुपर बॉलिंग चांस नहीं साल राय टमाटर लाल है तो लाल तो मेरी गाल है अरनी जैसी चाल है रेशम जैसे बाल है इस मैदान पर क्या तुम्हारा कमाल है कमालीची गोलंदाजी सिवनगाव संघ पूर्णपणे नतमस्तक होताना कारण की संघर्ष करण्यासाठी मात्र भूमिका तयार करणारा हा सिवनगाव संघ चेंडू पडतोय स्विन होतोय फलंदाज बाद देऊया डीजेला संधी एकदा जोरदार धमासा होऊन जाऊन दे डीजेच्या माध्यमातून सचिन मात्रेचा संघ सागाव रवींद्र संतेला मिळालाय देशासाठी खेळ धावसंख्या थांबते कोलमते धाव प्रगती धावसंख्या केवळ 17 धावसंख्या चांगली गोलंदाजी बघायला भेटते आणि चांगली गोलंदाजी बघायला भेटल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना 64 धावा गोळा केल्या सेवखंडी संघाने
जिंकण्यासाठी 65 धावांचा लक्ष्य. त्यानंतर ताबडतोब जबाब दिला जाईल असं वाटत असताना आतापर्यंत 4 फलंदाज बाद झाले आणि 4 फलंदाज बाद झाल्यानंतर सिवणगाव संघाची धावसंख्या 17. शेवटचा चेंडू शिल्लक 17 साठी खतरा मोठा फटका ऑन साइडला फेकून दिला. स्क्वेअरच्या क्षेत्रामधून चेंडू निसरता होईल का? टनाटन उडी मारणारा चेंडू टनाटन उडी तर मारली होती क्षेत्ररक्षकाने. चेंडू सीमारेषा लगत जातोय. त्या ठिकाणी बघतो की चांगलं क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटतं आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटल्यानंतर 2 धावावरती समाधान. ओव्हर नंबर 4. 4 सेकंद के समाप्त. फलकाची धावसंख्या 19. आपण बघतो की नक्कीच या स्पर्धेला मात्र अतिशय मोठं योगदान देणारे मात्र मान्यवर आपल्याला या व्यासपीठावरती बघायला भेटतात. राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष मान्य श्री पुंडलिकजी वाघेरे साहेब आणि त्यांच्याच उपस्थित आजच्या दिवसामध्ये नक्कीच या ठिकाणी जे मान्यवर ज्यांनी मात्र ट्रॉफ्या दिल्यात या स्पर्धेला, कारण की सुंदर ट्रॉफ्यांचं मात्र हे आयोजन नियोजन ज्या पण कोणाच्या पदरामध्ये ही ट्रॉफी पडेल हे साहेबांचं नाव सातत्याने मध्ये काढलं जाईल की नक्कीच विळवंडीच्या मैदानातील साहेबांच्या माध्यमातून मात्र ही ट्रॉफी मात्र आमच्या पदरामध्ये पडलेली आहे. साहेब खूप खूप ऋणी आहेत. खूप खूप तुम्हाला धन्यवाद देतोय आम्ही. हे मोलाचं सहकार्य चंद्रकांत मेजर गोलंदाजी मार्फत. पहिला चेंडू जबरदस्त लेंथ लाईन. सडपातळ बांधाचा खेळाडू आणि सडपातळ बांधाचा खेळाडू असल्यानंतर नक्कीच पहिला चेंडू अतिशय देखणा चेंडू हातालाय आणि देखणा चेंडू हातात असताना राईट मोर द विकेटच्या बाजूने दाबार पळवून स्टार्ट करताना पुण्य गक्षाच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला मिस्टर चंद्रकांत मेजर. वाईटचा कॉल येतोय पंजांकडनं. ढगाळ वातावरण बघायला भेटते. सागराचं पाणी कधी आटणार नाही. क्रिकेटचा नाद कधी संपणार नाही. हा जन्म काय मित्रांनो, 1000 जन्म झाले तरी क्रिकेटची आवड कधी संपणार नाही. ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. गोठ्यात वासरांना ह्या चाटतच गाई वासरं देखील मात्र महारणावरती अचूकपणे चारा टिपताना आपल्याला बघायला भेटतात. प्रेक्षकांची अलोट गर्दी. राष्ट्रवादी चषक थरार आहे. नाद निनादतोय. मंत्र हाचा आजला, घोसा हाचा गाजला. महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यापर्यंत विळवंडी गावाचं नाव एक मोठ्या आवाजामध्ये जातोय आणि त्याच अनुषंगाने बघतो की मैदान तर फुललंय, आवाज तर घुमतोय आणि आवाज घुमल्यानंतर ऑन साइडला फेकून दिल्या चेंडूला स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये नाही तर मात्र डिफाइंड क्षेत्रामध्ये सुंदरपणे क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटतंय. 1 बॉम्ब स्टॉप देखील इशारा मिस्टर पंच गौरखभाई यांचं देखील खूप काही मोठे या स्पर्धेला मात्र एक मोठे योगदान करके ज्यांनी सहकार्य केलेलं आहे सगळ्यांचं मी अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. एक हातामध्ये टाळी वाजत नाही. टाळी वाजवण्यासाठी 2 हाताची गरज असते. मॅच मध्ये औपचारिकता आहे आणि मॅच मध्ये औपचारिकता असल्यानंतर ओव्हर द स्टंपच्या बाजूने पुढचा चेंडू. थोडीशी लाईन भरकटली की प्रयत्नाच्या आकाशात उंच झेप घेण्याची असावी नशा, तरच मित्रांनो तुम्हाला भेटेल ती यशाची खरी दिशा. ही यशाची खरी दिशा कोणाच्या बाजूने जाईल आजच्या दिवसामध्ये. कालचा दिवस गाजवला तो तुम्हाला मला बघायला भेटला की नक्कीच असं वाटत होतं की धुमोडी संघ आपलं नाव करेल, परंतु वाघेरे संघाने सहजपणे वाघाची चाल खेळून धुमोडी संघाला पराभूत केलं. नो बॉल. संयम बिघडतोय मिस्टर चंद्रकांत मेजर यांचा. आणि संयम बिघडल्यानंतर बघायचं की नक्कीच राईट मोर द विकेटच्या बाजूने दाबार फलंदाज स्टार्ट करताना कुठेतरी मध्ये संयम तर बिघडलाय, परंतु नक्कीच पुन्हा वापसी करण्यासाठी गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच हा गोलंदाज करेल. गोलंदाजी आई चेंडू बघतो की नक्कीच वाईटचा कॉल येत आहे. नजर कोणाची लागली शेवटच्या मोमेंटला. आमचे प्रेक्षक वर्ग देखील थोडेसे कंटाळले की नक्कीच प्रेक्षक वर्ग सांगतात की नक्कीच बॅट वरती बॉल जाऊ दे. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी याही वेळेला अलग स्टाईल प्रमाणे माझा चेंडूला सोडता. सांगा मी काय करू, कुठला मार्ग धरू, कल्याण जाऊ की मुंबई जाऊ की ठाणा जाऊ. कारण की नक्कीच कल्याणवरनं वेट नाशिक टू या ठिकाणी विळवंडी आणि याच अर्थाने खऱ्या अर्थाने जर विचार केला तर नक्कीच सलग वाईट. चेंडू ग्रीन आहे पण सातत्याने ठेवतात वाईट. हा चेंडू सुरेख आणि हा चेंडू सुरेख टाकत असताना बघतो की नक्कीच सिवणगाव संघासाठी शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आजच्या दिवसातील आपल्याला सामना बघितला की ओझरखेड विरुद्ध जो सामना बघितला शास्त्री नगर सामना टाय झाला होता. सुपर ओव्हरचा सामना बघायला भेटला. शेवटी ओझरखेड संघासाठी परमेश्वराची साथ लाभली आणि त्यानंतर ओझरखेड संघ विजयी ठरला. यानंतरचा सामना असेल याची देखील मी तुमच्यापर्यंत नोंद घेतोय की ओझरखेड विरुद्ध आपण बघणार आहोत की विळवंडीपणा. हा दुसऱ्या राऊंडचा सामना असेल आणि दुसऱ्या राऊंडचा सामना 4 षटकाचा असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि याच ठिकाणी 15 मिनिटाचा ब्रेक देखील असेल.
एका चेंडूचा खेळ शिल्लक असल्यानंतर चला शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि शेवटच्या चेंडूवरती काय हल्ला बॉल केला जाईल हे देखील बघणं गरजेचं आहे. राईट मोर द विकेटच्या बाजूने मेजर करतोय गोलंदाजी. यावेळेला नक्कीचा चांगला चेंडू हातालाय. सामना संपलाय. सामना जिंकला तो सेवकणी संघाने. जिंकलेल्या संघाच्या शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया. पराभूत संघाचं आपण कौतुक करूया. मेन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी ज्याचं एक नाव असेल